काल काय झालं होतं पहा, काल आपण अकाउंटिंग कन्सेप्ट बघत होतो. त्याच्यामध्ये बऱ्याचशा कन्सेप्ट आपण बघितल्या आणि दुपारी आपला इलेक्ट्रिसिटीचा इश्यू असल्यामुळे लाईट नसल्यामुळे आपण काय केलं की लेक्चर थोडंसं पोस्टपोन केलेलं आहे ना आता आपलं सुरू आहे. तर कालपर्यंत आपण काय बघितलं कोण सांगू शकतं का? आपण डेटर्स बघितले, क्रेडिटर्स बघितले, ट्रान्झॅक्शन बघितलं, बरोबर ना? त्याच्यामध्ये मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन बघितले, बरोबर आहे का? आणि मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये परत क्रेडिट हो ट्रान्झॅक्शन सर. आणि कॅश ट्रान्झॅक्शन बघितले आणि इकडं नॉन मॉनिटरी म्हणजे बार्टर सिस्टीम वगैरे बघितलं, डेटर्स बघितलं, क्रेडिटर्स बघितले, बॅड डेब्ट्स देखील बघितलं. आता आपण एक्सपेंडिचर पर्यंत आलो होतो आणि आपल्याला टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर समजून घ्यायचे होते. तर आता ज्यांचं कोणाचा माईक चालू असेल तर म्यूट करा आणि मी काय सांगतोय त्याच्याकडे थोडस लक्ष द्या. पहा, एक्सपेंडिचर म्हणजे काय? खर्च. आता मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारणार आहे की एक्सपेन्स केल्यामुळं म्हणजे एक्सपेंडिचर झाल्यामुळं तुमच्याकडे पैसे येतात की जातात रे? मला सांगा, तुम्ही एक्सपेन्सेस केला म्हणजे काहीतरी खर्च केला म्हणजे तुमच्याकडे पैसे आले का तुमच्याकडून पैसे गेले? तुमच्याकडून पैसे गेले, बरोबर ना? म्हणजेच काय, तुमच्याकडे जो फंड असेल, बिझनेसकडे जो फंड असेल, तो फंड बिझनेस मधनं बाहेर जाणार आहे, म्हणजे बिझनेस मधनं पैसे जाणार आहेत ज्या वेळेस तो खर्च होत असतो त्यावेळेस, ज्यावेळेस तो एक्सपेन्सेस करणार आहे त्यावेळेस. आता बिझनेस मध्ये दोन प्रकारचे खर्च असतात. आता तुमच्याकडे सुद्धा वैयक्तिकरित्या मी जर तुम्हाला विचारलं, जर तुम्ही समजा एखादा ड्रेस घेतला तर जास्तीत जास्त त्याची अमाऊंट किती असेल? 2,000 रुपये असेल, बरोबर ना? ठीक आहे, हो, 2,000 रुपये अमाऊंट असणार आहे. असे वर्षभरामध्ये तुम्ही 3-4 वेळा ड्रेस घेत असताल 2,000 रुपयाचे. आवाज ब्रेक होतोय सर तुमचा. बाकी सगळ्यांना आवाज येतोय का फक्त एक जणालाच प्रॉब्लेम आहे? येतोय सर आवाज. येतोय ना सगळ्यांना बाकी? हो सर. हो सर. ओके ओके. ज्यांना माझा आवाज जात नसेल, थोडासा नेटचा प्रॉब्लेम असू शकतो त्यांचा, कारण की मी माझ्या वतीने ओके आहे. चला, मी तुम्हाला एक गोष्ट सांगत होतो की एक्सपेन्सेस म्हणजे काय, की तुमच्याकडून पैसे बिझनेसमध्ये, अजून मी त्याचं मिनिंग सांगितलेलं नाही. तुमच्याकडून पैसे जातात, तुमच्याकडे पैसे येत नाहीत, मनी तुमच्याकडून आउट होते, म्हणजे काय, खिशातनं तुमचे पैसे जातात. तसंच मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगत होतो या ठिकाणी, की जर तुम्हाला ड्रेस घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त 2,000 रुपयाचा एखादा ड्रेस तुम्ही घेतला तर असे वर्षभरामध्ये अंदाजे तुम्ही किती वेळा ड्रेस घेताल? काही जण म्हणतील सर आम्ही 2 वेळा घेऊ, काही जण म्हणतील सर आम्ही 4 वेळा घेऊ, काही जण म्हणतील आम्ही 5 वेळा घेऊ, 5 ड्रेस घेऊ, काही जण म्हणतील आम्ही 10 घेऊ, ज्याची कॅपॅसिटी जशी आहे त्या पद्धतीने, बरोबर ना? असं होऊ शकतं का नाही? हो सर. ओके. आणि जर तुम्हाला तर जर तुम्हाला मी म्हंटल की तुम्हाला कार घ्यायची, कार घ्यायची म्हटल्यावर कारला कमीत कमी 5 लाख रुपये लागतील. कमीत कमी किंमत सांगतोय मी, बरोबर? कमीत कमी किती लागतील? 5 लाख रुपये लागतील. म्यूट करा कोणीतरी. 5 लाख रुपये लागतील. आता हे 5 लाख रुपये तुम्ही वर्षाला कार घेताल का? एका वर्षात एकदा घेताल, दोनदा घेताल का 10 वर्षात नाही एकदा घेताल? 10 वर्षातून एकदा सर. 10 वर्षातून एकदा घेणार आहे, बरोबर? आता मला हे दोन्ही काय आहेत तुमच्या दृष्टिकोनातून? एक्सपेन्सेसच आहेत ना. हा 2,000 रुपये तुमचा एक्सपेन्सेसच आहे आणि हा कारचा सुद्धा काय आहे तुमचा
एक्सपेन्सेस आहे, दोन्ही सुद्धा काय आहेत तुमचे खर्चच आहे. फक्त खर्चामध्ये फरक काय आहे, जे तुम्ही क्लॉथ म्हणजे कपड्यावर जो खर्च केला तो वर्षभरातून 2दा 3दा 4दा 5दा 10 वेळा केला. परंतु कारचा जो आहे तो 10 वर्षातून फक्त किती वेळा केलेला आहे? एकदाच केलेला आहे. किती केला? एकदाच केलाय. इथपर्यंत क्लिअर आहे का सर्वांना? हो सर. ओके डन. सर. हा आता तुम्ही हा जो खर्च आहे कपड्यावरचा, आता हा कपड्याचा खर्च असं म्हणून कपडे, आणि हा कारचा आहे. हा जो खर्च आहे हा वारंवार वर्षातनं केलेला आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त वेळा केला त्याला काय म्हणतो मी? वारंवार केला. वारंवार केला. आणि हा काय केलाय? 10 वर्षातनं फक्त एकदाच केला. एकदाच केला. तर हे जे दोन एक्सपेंडिचर आता मला तुम्हाला पुढं समजून सांगायचे थेअरीमध्ये, तर हे वारंवार होणारे जे खर्च असतात त्याला बिझनेस मध्ये म्हटलं जातं. बघा, वारंवार होणारा जो खर्च आहे त्याला बिझनेस मध्ये म्हटलं जातं रिव्हेन्यू. एकच मिनिट, एकच मिनिट, माझा रबर कुठे आहे? ओके. जो वारंवार खर्च होणार आहे त्याला म्हटलं जातं बिझनेस मध्ये रिव्हेन्यू एक्सपेन्सेस, आणि जो एकदाच केला जातो त्याला म्हटलं जातं कॅपिटल एक्सपेंडिचर किंवा कॅपिटल एक्सपेन्सेस. कळते ना मी काय सांगितलं? की जो वारंवार होणार आहे त्याला म्हणणार रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, आणि जो एकदाच केला जाणार आहे त्याला काय म्हणणार आपण? कॅपिटल एक्सपेंडिचर. त्याला काय म्हणणार आपण? कॅपिटल एक्सपेंडिचर. क्लिअर का सर्वांना? मी काय दोन्हीमधला फरक कळला ना? जो वारंवार केला जातो त्याला रिव्हेन्यू, आणि जो एकदाच केला जाणार आहे त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर. क्लिअर सर्वजण? हो सर. हो सर. ओके. हो हो. ओके Yes, ओके. sir. आता मला तुम्हालाच विचारायचं आहे, आणि तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही मला उत्तर देणार आहे की बिझनेस मध्ये असे कोणते खर्च असतात की जे आपण वारंवार करतो? उदाहरणार्थ एखादं मला सांगा. सॅलरी पेमेंट. व्हेरी गुड. सॅलरी. अजून काय? लाईट बिल्स. लाईट बिल, वेजेस. अजून आपण परचेस ऑफ रॉ मटेरियल म्हणू. त्याच्यानंतर कोणीतरी लाईट बिल म्हटलं होतं ते सुद्धा लिहितो, नाराज नको कोणाला. तर हे जे खर्च आहेत, हे जे खर्च आहेत, आता तुम्हाला माहिती झालं किती आहेत. हे जे सगळे जे एक्सपेंडिचर आहेत त्याला आपण खर्च म्हणणार. ते सगळे एक्सपेंडिचर मी पाठवणार आहे रिव्हेन्यू म्हणून. कोणते एक्सपेंडिचर? रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, जे या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये थेअरीमध्ये समजून सांगितलेले. कळलं का? रिव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये मी अजून तुम्हाला थेअरी मधला एकही शब्द वाचून दाखवलेला नाही, पण मला जी कन्सेप्ट सांगायची होती ती तर क्लिअर झालेली. आता हा जो खर्च आहे, एकदाच होणारा खर्च आहे, याची अमाऊंट काय आहे हो? जास्त आहे का कमी ह्या खर्चापेक्षा? जास्त. जास्त आहे. जास्त. बरोबर ना? जास्त. हा. आता हा जो कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणणार, याला काय म्हणणार? हा एकदाच केला जातोय, याला नॉन रिकरिंग एक्सपेंडिचर असं म्हटलं जातं. आणि हा जो एक्सपेंडिचर असणार आहे हा आपला असणार आहे कॅपिटल एक्सपेंडिचर. आता तुम्हाला एक मी गोष्ट सांगतोय, जे काही कॅपिटल एक्सपेंडिचर करत असेल बिझनेस मध्ये, मग असे होणारे खर्च, एकदाच केले जाणारे खर्च, असं कोण उदाहरण सांगू शकतंय की मला? की सर हे खर्च जे आहेत बिझनेसच्या दृष्टिकोनातून ते फक्त एकदाच केले जातात, असं एखादं उदाहरण सांगा मला. मशिनरी. व्हेरी गुड. काय? परचेस ऑफ मशिनरी. परचेस ऑफ मशिनरी. अजून? फर्निचर. व्हेरी गुड. परचेस ऑफ फर्निचर. फर्निचर जर परचेस केलं तर परचेस ऑफ फर्निचर. बिल्डिंग. व्हेरी गुड. कॅम्प्युटर. बरोबर. बिल्डिंग वगैरे परचेस केली तर बिल्डिंग. आता तुम्हाला सगळं माहित झालेलं आहे, मला तुम्ही सांगताय सगळं, मला काहीच येत नाही, तुम्ही शिकवताय मला. बघा, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर हे जर परचेस केलं तर हे आपण एकदाच करतो लाईफ टाइम मध्ये, आणि त्याच्यामुळे तो एकदाच होणारा खर्च आहे. म्हणून या खर्चाला आपण काय म्हणणार? कॅपिटल एक्सपेंडिचर. कोणते एक्सपेंडिचर म्हणणार या खर्चाला? कॅपिटल एक्सपेंडिचर. क्लिअर? कॅपिटल.
क्लिअर सर्वजण? कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचर कशाला म्हणायचं? आता मीच प्रश्न विचारणार आणि तुम्ही उत्तर हो, मला सर. द्यायचं. हो सर. हा, जे आपण कॅपिटल एक्सपेंडिचर या ठिकाणी म्हटलं होतं की ही मशिनरी आहे बाबा, ही फर्निचर आहे, ही बिल्डिंग आहे, ही बिझनेसची असेट आहे का लॅबिलिटी आहे? Asset आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे असेट आहे, बरोबर ना? म्हणजेच काय, तुमचा जो कॅपिटल एक्सपेंडिचर असणार आहे तो शक्यतो कशावर केला जाणार आहे? तुमच्या बिझनेसच्या असेट खरेदी बर. करण्यावर केला जाणार आहे. म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर काय असणार आहे? तुमचे सगळे असेट असणार आहे. क्लिअर सर्वजण? ओके हो. सर. ओके. आता मी माझ्या थेरीकडे, मला तुम्हाला जे समजून सांगायचे पुस्तकातलं पण मी सोडत नाही, ते सुद्धा सांगणार. आता मूळ म्हणजे एक्सपेंडिचर काय असतं ते समजून घेऊया. एक्सपेंडिचर अँड अमाऊंट स्पेंड बाय द बिझनेस. एक्सपेंडिचर म्हणजे काय? अशी रक्कम आहे की जी बिझनेस कडून काय केली जाते? स्पेंड म्हणजे खर्च केली जाते फॉर एनी कन्सिडरेशन, काहीतरी मिळवण्यासाठी. म्हणजे काहीतरी मिळवण्यासाठी म्हणजे काय? सॅलरी जर दिली तर तो सॅलरी ज्या व्यक्तीला देणार आहे बिझनेस, त्या व्यक्तीची सेवा घेण्यासाठी. म्हणजे सॅलरी कशासाठी देतो? एखाद्या कर्मचाऱ्याला, तो आपल्या बिझनेसमध्ये काम करतो म्हणून आपण त्याला सॅलरी देतो. एखाद्याला वेजेस दिले तर काय, तो मजुरी करतोय आपल्याकडे म्हणून त्याला आपण मजुरी दिली. म्हणजे काहीतरी कन्सिडरेशन बिझनेसला मिळवण्यासाठी बिझनेस काही रक्कम स्पेंड करतं, खर्च करतं, त्यालाच एक्सपेंडिचर असं म्हणणार. साधं सोपं त्यालाच काय म्हणणार आपण? एक्सपेंडिचर असं म्हणणार. क्लिअर एक्सपेंडिचर सर्वांना? मला मेसेज येतात की वाईस माझा ब्रेक होतोय, तर ब्रेक होतोय का? एकच मिनिट, मी माझं इंटरनेट कनेक्शन चेक करतो, मग मी तुमच्याशी बोलतो की माझं नेट कनेक्शन कसं आहे. माझं आहे, ग्रीन आहे. ओके. कदाचित काय झालेलं आहे, माझ्याकडे पाऊस पडतोय, तुमच्याकडे आहे का? जर थोडासा पावसामुळे प्रॉब्लेम असू शकतो, परंतु थोडस ऍडजस्ट करा. पावसाचा जर प्रॉब्लेम असेल तर माझ्या एंड कडून सुद्धा तुम्हाला आवाज थोडासा तुटल, परंतु थोडस ऍडजस्ट करा. पावसाचा प्रॉब्लेम असेल. ओके, चला. म्यूट करा. जे यांचा आवाज येतोय ना त्यांनी थोडस म्यूट करा. ओके, म्हणजे मला डिस्टर्ब होणार नाही. चला, मी तुम्हाला काय सांगितलं? एक्सपेंडिचर म्हणजे काय सांगितलं? अ सम अमाऊंट स्पेंड फॉर एनी कन्सिडरेशन बाय द बिझनेस इज कॉल्ड एक्सपेंडिचर ऑफ बिझनेस. म्हणजे बिझनेस कडून काही रक्कम काहीतरी मिळवण्यासाठी, कशाचा तरी लाभ घेण्यासाठी स्पेंड म्हणजे खर्च केली जाते, त्यालाच आपण काय म्हणणार? एक्सपेंडिचर म्हणणार. मग आता याच्यामध्ये एक्सपेंडिचरचे दोन टाइप्स आहेत. ते म्हणजे कोणते? पहिलं म्हणजे काय? कॅपिटल एक्सपेंडिचर. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, की जो फक्त एकदाच केला जातो बिझनेसच्या लाईफ मध्ये, त्याला आपण कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणणार. पण थेअरीमध्ये काय सांगितले ते देखील समजून घेऊया. दिस एक्सपेंडिचर इज इनकर टू अक्वायर्ड फिक्स असेट. आता बघा, हा जो खर्च आहे, कॅपिटल एक्सपेंडिचर जो आहे, तो कशासाठी केला जातो? अक्वायर्ड म्हणजे काय? खरेदी करणे, धारण करणे, विकत घेणे. काय करण्यासाठी? फिक्स असेट खरेदी करण्यासाठी जो एक्सपेंडिचर केला जातो त्याला काय म्हणणार आपण? कॅपिटल एक्सपेंडिचर. फॉर एक्झाम्पल, फिक्स असेट मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, लँड वगैरे वगैरे, प्लांट वगैरे. तर त्याच्यावर जो केला जाणारा खर्च आहे त्याला आपण म्हणणार कॅपिटल एक्सपेंडिचर. इट गिव्स द बेनिफिट फॉर लॉंग पिरियड. आणि ह्या ज्या कॅपिटल किंवा फिक्स्ड असेट आहेत, या फिक्स असेट आपल्याला बेनिफिट कधी देतात? समजा मी जर ही कार घेतली आज, मी जर तुम्हाला म्हटलं ही कार आहे तुमच्याकडं, लगेच तुम्ही ही कार विकणार आहात का 1 वर्षामध्ये? नाही. ती कमीत कमी 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष तुम्ही वापरणार आहात, बरोबर ना? म्हणजे मोर दॅन 1 इयर, म्हणजे सॉरी 1 इयर, असं होतं बघा. मोर दॅन 1 इयर, 1 वर्षापेक्षा जास्त कालावधी पर्यंत तुम्ही ती काय करणार आहात? वापरणार आहात. त्यामुळं आपण त्याला काय म्हणतो? फिक्स असेट म्हणतो. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो?
फिक्स असेट म्हणतो. आणि असा लॉंग टर्म साठी केला जाणारा खर्च म्हणजेच फिक्स असेटवर केला जाणारा खर्च त्याचा बेनिफिट देखील लॉंग पिरियड साठीच असतो, लॉंग टाइम साठीच असतो. आणि हा जो खर्च असतो तो नॉन रिकरिंग इन नेचर असतो. नॉन रिकरिंग इन नेचर म्हणजे काय, वारंवार केला न जाणारा खर्च असतो. त्यामुळं अशा खर्चाला बघा, आता कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे तर तुम्हाला मी आता बेसिक कन्सेप्ट तर क्लिअर केली. काय म्हणायचं कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, की एकदाच होतो खर्च, वारंवार केला जात नाही, फिक्स असेट अक्वायर्ड करण्यासाठी केला जातो. आणि अशा फिक्स असेटचा बेनिफिट हा लॉंग पिरियड साठी किंवा लॉंग टाइम साठी घेण्यासाठी हा खर्च केला जातो. अशा खर्चाला आपण काय म्हणणार, कॅपिटल एक्सपेंडिचर. क्लिअर का सर्वांना? हो येस सर. सर. ओके हो सर. ओके. आता रिव्हेन्यू एक्सपेंडिचर समजून घेऊया. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर, तर रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय, की वारंवार केला जाणारा खर्च, शॉर्ट टर्म साठी केला जाणारा खर्च, त्याला आपण रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणणार. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर हा कधीही तुमच्या प्रॉफिट मध्ये कॉन्ट्रीब्युशन देत नाही, पण कॅपिटल एक्सपेंडिचर हा प्रॉफिट मध्ये कॉन्ट्रीब्युशन करत असतो. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही जर मशिनरी खरेदी केलेली असेल ना, तर ही मशिनरी तुम्ही कशासाठी वापरता रे, कोण सांगते मला? हा कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. मशिनरी खरेदी करणे म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. आणि हा जो कॅपिटल एक्सपेंडिचर आहे म्हणजेच मशिनरीवर केला जाणारा खर्च, ही जी मशिनरी आहे ही मशिनरी तुम्ही कशासाठी वापरता बिझनेस मध्ये? कामासाठी. बरोबर, कामासाठी म्हणजे काय, कामासाठी म्हणजे काय म्हणू आपण त्याला, काहीतरी वस्तू निर्माण करण्यासाठी. आणि वस्तू निर्माण कशासाठी करतो, तर तिची आपल्याला विक्री करायची आणि त्याच्यापासून नफा मिळवायचा. म्हणजेच काय, जो कॅपिटल एक्सपेंडिचर आपण मशिनरीवर केला हा खर्च जो आहे तो तुमचा प्रॉफिट इन्क्रीज करण्यामध्ये मदत करत असेल की नसेल, प्रॉफिट वाढवण्यामध्ये हो करत असेल ना? सर. येस येस, डेफिनेटली. पण मला आता हा जो रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे, ही सॅलरी आहे, वेजेस आहे, परचेस आहे, हे शक्यतो शॉर्ट टर्म साठी असतात आणि ते तुमच्या प्रॉफिट मॅक्झिमिनेशन मध्ये शक्यतो जास्त कॉन्ट्रीब्युशन करत नाहीत. म्हणून रिव्हेन्यू एक्सपेंडिचर इज अन एक्सपेंडिचर फॉर विच नो फ्युचर बेनिफिट. म्हणजे रिव्हेन्यू एक्सपेंडिचर कशाला म्हणायचं, की ज्याचा फ्युचर मध्ये आपल्याला बेनिफिट नसतो. बघा ना, आपल्याकडे काम करणाऱ्या व्यक्तीला आपण काय देतो, पगार देतो किंवा मजुरी देतो. त्याने एक महिनाभर काम केलं आणि त्याच्यानंतर आपण त्याला पगार दिला, किंवा त्याने काम करायच्या आधीच आपण पगार देतो का त्याला? नाही. नाही देत. म्हणजे याचा फ्युचर बेनिफिट आहे का रिव्हेन्यू एक्सपेंडिचरचा? नाही, याचा पास्ट बेनिफिट आहे. याचा काय, तुम्ही भूतकाळात काय केलेला आहे, फायदा घेतला आणि म्हणून तो खर्च दिलेला आहे. इज एक्सपेक्टेड बट हॅव्हिंग इमिडिएट और शॉर्ट टर्म बेनिफिट. म्हणजे याचा बेनिफिट आहे तो इमिडिएट म्हणजे तत्काळ किंवा शॉर्ट टर्म बेनिफिट साठी असा खर्च केला जातो. शक्यतो हा जो खर्च आहे तो लेस दॅन 1 इयर म्हणजे 1 वर्षाच्या आतच असतो. त्याचा बेनिफिट आपल्याला जास्त घेता येत नाही. सॅलरी पेड केली, 1च महिन्याची पेड केली, 1 वर्षाची पूर्ण कधीही करत नाही. त्यामुळं हा काय, लिमिटेड पिरियड म्हणजे शॉर्ट पिरियडचा शॉर्ट टर्मचा काय आहे, एक्सपेन्सेस आहे. इट डज नॉट इन्क्रीज प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी ऑफ ऑर्गनायझेशन. हा जो रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे तो प्रॉफिट अर्निंग कॅपॅसिटी ऑर्गनायझेशनची इन्क्रीज करत नाही. दीज आर नॉर्मली डे टू डे ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. हा जो खर्च असतो रिव्हेन्यू एक्सपेंडिचर हा नॉर्मली कोणता असतो, डे टू डे. डे टू डे म्हणजे काय, व्यवसायात डे टू डे ऍक्टिव्हिटी होत्यात ना, त्या ऍक्टिव्हिटीवर केला जाणारा खर्च म्हणजेच तो ऑपरेटिंग एक्सपेन्सेस असतो. म्हणूनच त्याला रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणणार. आता हा जो रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असतो हा बिझनेस मध्ये कोणत्या अकाउंटला दाखवला जातो, तर हा दाखवला जातो ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला. ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला दाखवला जातो. मग ह्या खर्चाची उदाहरणं कोणती रिव्हेन्यू एक्सपेंडिचरची, जी तुम्ही मला आता सांगितली, कोणती, रेंट पेड, सॅलरी पेड, वेजेस पेड, हे वारंवार आणि थोड्या कालावधीसाठीचा खर्च आहे.
आणि वारंवार केला जाणारा खर्च आहे, म्हणून त्याला रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणणार. क्लिअर का सर्वांना? रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर. हो सर. ओके ओके. आता मला तुम्हाला छोटस अजून एक उदाहरण द्यायचंय. तुम्ही सर्वांनी पेन्सिल वापरली? पेन्सिल? हो हो. सर. आता मला तुम्ही जी नटराजची पेन्सिल असते ही पूर्ण असते, बरोबर ना? इतकी मोठी असते असं आपण समजूया. ही पूर्ण पेन्सिल यूज कोणी केली सांगा बरं? म्हणजे पूर्ण पेन्सिल संपेस तोपर्यंत तुमच्याकडे यूज करत होता तुम्ही, शेवट तिचा पार सगळी लीड संपवली तोपर्यंत यूज केली. असं कधी तुमच्या आयुष्यात झाले का? नाही नाही झालं. नाही झालं. आता हे मी काय सांगतोय तुम्हाला ते पण लक्षात घ्या. असं तुमच्या आयुष्यात झालेलं नाही. पण मला सांगा, तुम्ही ही पेन्सिल जर पूर्ण वापरायची म्हटली, तुम्हाला पूर्णच्या पूर्ण यूज करायची म्हटली, तर तुम्हाला किती दिवस ही पुरेल सांगा बरं? अंदाज सांगा मला. तुम्ही 6 महिन्यात ती पूर्ण यूज करू शकता का? 6 मंथ मध्ये पूर्ण यूज करू शकता का? नाही सर. नाही. 1 इयर मध्ये करू शकता का पूर्ण यूज? एक पेन्सिल नाही करत. 2 इयर मध्ये होऊ शकतं का? 2 इयर्स मध्ये? नाही सर. नाही. परंतु माझा असा अंदाज आहे की 2, 2.5 किंवा 3 वर्षामध्ये तुम्हाला ती संपेल तुमच्याकडून. पूर्ण 3 वर्षामध्ये ती यूज करू शकता ना? 3 वर्षामध्ये संपेल का नाही? वापरली तर 3 वर्षापर्यंत. पण आपल्याला ना 6 महिने वापरली की ते आपल्याकडून कुठं हरवते आपल्याला माहितीच नाही. ते आपण ही लॉस होते आपल्याकडून. पण आपण पूर्ण यूज करू शकत नाही. पण जर करायची ठरवली तर कमीत कमी तुम्हाला 3 वर्ष वापरावी लागेल ती, त्यावेळेस ती पूर्ण संपेल पेन्सिल, लीड पेन्सिल. तर मी हे का उदाहरण दिलं तुम्हाला माहितीये का? ते बिझनेस मध्ये सुद्धा असेच खर्च असतात की जे खर्च एका वर्षासाठी छोट्या अमाऊंटचे असतात. छोट्या म्हणजे काय? अतिशय. पेन्सिल म्हणजे किती? 5 रुपयाची पेन्सिल आहे तुमची, बरोबर? पण ही 5 रुपयाची पेन्सिल तुम्ही 3 वर्ष, म्हणजे तिचा जो बेनिफिट आहे तो लॉंग आहे, बरोबर ना? लॉंग टर्म साठी घेतलेला बेनिफिट. मग हा बेनिफिट जर लॉंग असेल तर ही 5 रुपयाची पेन्सिल तुमची असेट होऊ शकते का? असेट होऊ शकते का? हो होऊ शकते. नाही ना. का नाही होणार? कारण की ती तुम्हाला तुमच्या प्रॉफिट मिळवण्यासाठी काही मदत करू शकत नाही ना. स्टेशनरी बघा, स्टेशनरी असेल किंवा अजून काय म्हणतो आपण, नाही होणार ना. त्याला असेट म्हणणार नाही. मग हा खर्च 1 वर्षासाठी सुद्धा नाही, 1 वर्षात आपण वारंवार सुद्धा केलेलं नाही, त्यामुळे त्याला आपण रिव्हेन्यू एक्सपेंडिचर सुद्धा म्हणू शकत नाही आणि कॅपिटल एक्सपेंडिचर सुद्धा म्हणू शकत नाही. का म्हणू शकत नाही? कारण की तो आपल्या प्रॉफिट वाढवण्यासाठी मदत करू शकत नाही, जसं मशिनरी करणार आहे, मशिनरी खरेदी केल्यावर. त्यामुळं असे कॅटेगरीचे जे एक्सपेंडिचर आहेत की जे कुठंच नसतात, म्हणजे रिव्हेन्यू सुद्धा नाहीत आणि कॅपिटल सुद्धा नाहीत, त्याला म्हटलं जातं डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. त्याला काय म्हटलं जातं? डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता याच्यामध्ये जे असतात ना, ऍक्च्युली हे रिव्हेन्यू नेचरचेच असतात. म्हणजे अन एक्सपेंडिचर विच इज बेसिकली रिव्हेन्यू इन नेचर. रिव्हेन्यू इन नेचर म्हणजे काय? रिव्हेन्यू म्हणजे वारंवार केला जाणाराच हा खर्च आहे. तुम्ही पेन्सिल असं गृहीत धरता की आपल्याला ही सारखी घ्यावी लागणार आहे, पण शक्यतो घ्यावी लागत नाही, पण लागणार आहे असं असतं, आणि त्यामुळे याला रिव्हेन्यू इन नेचर म्हटलं जातं. बट बेनिफिट ऑफ विच इज नॉट एक्झिक्यूट विद इन 1 इयर. परंतु आपण ही पेन्सिल 1 वर्षामध्ये संपवू शकत नाही, त्याच्यापेक्षा जास्त वर्ष आपल्याला वापरावी लागते. म्हणून त्या पेन्सिलला आपण काय म्हणणार? डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. फॉर एक्झाम्पल, एक 30 रुपयाची पेन्सिल जर मी घेतली आणि जर ती मी 3 वर्ष वापरणार असेल, तर मला सांगा की ह्या 30 रुपयाच्या पेन्सिलचा 3 वर्षाचा जो खर्च आहे तो प्रत्येकी एका वर्षाला किती असेल? ₹10.
₹10. व्हेरी गुड. काय आहे? ₹10. 1 रुपये एक पहिल्या वर्षी 10 रुपये, दुसऱ्या वर्षी 10 रुपये, तिसऱ्या वर्षी 10 रुपये. म्हणजे आपण रेकॉर्ड करताना ह्या पेन्सिलचा 30 रुपयाचा खर्च एकदम पहिल्या वर्षी खरेदी केली म्हणून तिथं 10 रुपये रेकॉर्ड करणारच नाही मुळात. आपलं 30 रुपये रेकॉर्ड करणारच नाही. आपण पहिल्या वर्षी 10 रुपये दाखवणार, दुसऱ्या वर्षी 10 रुपये दाखवणार आणि तिसऱ्या वर्षी 10 रुपये दाखवणार. अशी टोटल 30 रुपयाची पेन्सिल 3 वर्षांमध्ये डिवाइड करणार. आणि हे डिवाइड करणं म्हणजे डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. आणि तेच त्यांनी या ठिकाणी सांगितले, सच एक्सपेंडिचर इज रिटर्न ऑफ ओव्हर नंबर ऑफ इयर. म्हणजे असा जो 30 रुपयाचा जो खर्च आहे तो रिटर्न ऑफ म्हणजे काय, वसूल केला जातो ओव्हर नंबर ऑफ इयर म्हणजे एकापेक्षा जास्त वर्षांमध्ये. सच रिटर्न ऑफ अमाऊंट इज नोन ॲज डेबिट, इज शोन ऑन डेबिट साइड ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे अशी रिटर्न ऑफ केलेली जी अमाऊंट असणार आहे, म्हणजे मी आता तुम्हाला जे सांगितलं की पहिल्या वर्षीचा 10 रुपये हा जो खर्च आहे, हा 10 रुपये खर्च प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला म्हणजे पीडी ला दाखवणार आपण. आणि राहिलेला जो 20 रुपये आहे हा कुठं दाखवायचा मग? कोण सांगते? ज्यांना माहित असेल ते सांगू शकतात. बोला बोला. कुठं दाखवणार आपण हा? डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. नाही नाही, बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून. बॅलन्स शीटच्या असेटला दाखवणार का डेफर्ड? कारण की हा आपण बेनिफिट याचा हा 2 वर्षाचा किती घेणार आहे, फ्युचर मध्ये घेणार आहे, बरोबर ना? कारण की पहिल्या वर्षी 10 रुपयाची वापरली, 30 रुपयाची पेन्सिल होते आणि 20 रुपयाचा बेनिफिट अजून 2 वर्षाच्या नंतर घेणार आहे. आणि ज्याचा बेनिफिट इन फ्युचर मध्ये असतो त्याला आपण असेट म्हणतो आणि त्या असेटला नाव देणार आपण डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर. म्हणून राहिलेली जी रिटर्न ऑफ जी अमाऊंट आहे ती शोन ऑन असेट साइड ऑफ द बॅलन्स शीट. तर हे आहे डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचरच्या बाबतीत. मला असं वाटतंय की तुम्हाला समजलं असेल. तर डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचरचा जो उदाहरण आहे ते पहा, हेवी एक्सपेंडिचर ऑन ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंटचा जो खर्च असतो ना तो शक्यतो 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षाचा एकदम केला जातो. हेवी लिगल एक्सपेन्सेस जर असतील तर असे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत त्याला आपण डेफर्ड रिव्हेन्यू एक्सपेंडिचर असं म्हणणार. पुढे जायचं का? हो सर. ओके ओके चला. आता हा कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय हे थोडस समजून घेऊ. आता हे समजून सांगण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक परत ते कपड्याचंच उदाहरण द्यायचंय. मला चॅट बॉक्स मध्ये कमेंट सर एक 3 वर्ष कशी टिकेल असं कोणाचं तरी पेन्सिलच्या बाबतीत हे आलंय. आपण समजायचं 3 वर्ष टिकेल म्हणून, आपल्याला 3 दिवस सुद्धा टिकत नाहीये ऍक्च्युली. पण आपण तसं गृहीत धरून चाललोय की बाबा ही पेन्सिल जर पूर्ण वापरायची म्हटली तर 3 वर्ष जाऊ शकते असं. तुम्हाला एक मला हे विचारायचं होतं की काय होतंय की मला ह्या ज्या बेसिक कन्सेप्ट सांगायच्या आहेत ना ह्या क्लिअर करायच्या म्हटल्यावर 40 मिनिटाचा वेळ कमी पडतोय. तर आपण जर असं केलं तर चालेल का की बाबा दुपारी 3 वाजता पण आणि रात्री 8 वाजता या टायमिंगला पण एक लेक्चर, असं 2 लेक्चर, असं टोटल 80 मिनिट एक थोडे दिवस आपलं बेसिक क्लिअर होस्तोपर्यंत केलं तर चालेल का? हो चालेल. हो सर. चालेल सर. चालतंय. मग आपण उद्यापासून ते करूया म्हणजे आपले हे बेसिक लवकर क्लिअर होईल आणि आपण लवकर आपल्या मेन अकाउंट ह्या सब्जेक्ट कडे 12वीच्या जाऊया. आता मला ट्रेड डिस्काउंट तुम्हाला समजून सांगायचं होतं थोडंसं. आता ट्रेड डिस्काउंटच्या बाबतीत ओके, ट्रेड डिस्काउंटच्या बाबतीत तुम्ही ना आता मस्तपैकी एखाद्या मॉलमध्ये गेलेला आहात कपड्यांची खरेदी करायला किंवा शॉपिंग करायला. आणि शॉपिंग करत असताना एक वस्तू आहे, आता मला नेमकं माहित नाही, मी कधी मॉलमध्ये गेलो नाहीये, त्यामुळं या वस्तूची किंमत जर 100 रुपये असेल, काय आहे, या वस्तूची किंमत 100 रुपये आहे, मार्केट प्राइस MRP. आणि त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे की 10%, एकच मिनिट ना माझी पेन्सिल रबर,
10% डिस्काउंट दिलेला आहे. तर ती वस्तू तुम्हाला कितीला भेटेल रे? 100 रुपयाची वस्तू 90 रुपयाला. 90 रुपयाला भेटेल. 90 रुपयाला भेटेल, बरोबर. हे तर क्लिअर झालं सर्वांना. आता तिची कॅटलॉग प्राइस होती 100 रुपीज, बरोबर. आणि तुम्ही ती घेतली 90 रुपयाला. तुम्हाला डिस्काउंट किती भेटला? 10 रुपये डिस्काउंट भेटला. हा जो डिस्काउंट आहे, मला फक्त सांगायचं, हा ट्रेड डिस्काउंट आहे का कॅश डिस्काउंट आहे? कोणाला जर माहित असेल तर सांगा, नाही ते मी सांगतोच आहे. कॅश कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट, डिस्काउंट. कॅश डिस्काउंट आहे. काही जण कॅश, पण माझा अंदाज आहे की सगळे चुकले. हा जो आहे तो ट्रेड डिस्काउंट आहे. का कॅश डिस्काउंट कशाला म्हणायचं ते सांगतो. काय झालेलं आहे की तुम्ही ही 100 रुपयाची वस्तू घेऊन गेलेला आहात, ऑन क्रेडिट आहे असं समजा, घेऊन गेला, परंतु याचे पैसे तुमचे द्यायचे राहिलेले आहेत. पैसे काय राहिलेत? द्यायचे राहिलेत. या दुकानदाराने एकदा तुम्हाला विचारलं, दोनदा विचारलं, पण तुम्ही दिलेच नाही. मग दुकानदार काय म्हणतो, ती वस्तू जी होती ना ती 100 रुपयाची होती ना, आता काय कर माहितीये का, मला 100 रुपये नको, मी तुला 20 रुपये डिस्काउंट देतो, 20% डिस्काउंट देतो, मला फक्त 80 रुपयेच दे, 80 रुपयेच दे. काय के दे, मला फक्त 80 रुपये दे. या ठिकाणी तुम्ही 80 रुपये पेड करताय आणि या ठिकाणी 90 रुपये पेड करताय. या ठिकाणी डिस्काउंट तुम्हाला 10% आणि या ठिकाणी 20%. आता मला सांगा, हा 20% कॅश डिस्काउंट आहे का ट्रेड डिस्काउंट आहे? डिस्काउंट, कॅश डिस्काउंट. हा कॅश डिस्काउंट आहे. हा जो 20% आहे ना, हा कॅश डिस्काउंट आहे. का कॅश डिस्काउंट आहे? की तुम्ही वस्तू खरेदी केली 100 रुपये किमतीला आणि पैसे पेड करताना तुम्ही कितीला देताय? 80 रुपयेच देताय. खरेदी किंमत किती? 100 आणि देताय किती? 80. हा बरोबर. परंतु हिची कॅटलॉग प्राइस 100 आहे. ट्रेड डिस्काउंटच्या बाबतीत बघा, फरक समजून घ्या. कॅटलॉग प्राइस म्हणजे तिची प्रिंटिंग प्राइस आहे 100 रुपये, परंतु मी खरेदी करतानाच कितीला खरेदी केली? 90 रुपये देऊन खरेदी केली. कितीला खरेदी केली? 90. इथं खरेदी 100 ला आहे आणि पैसे दिलेत 80 रुपये. 20 रुपये जो डिस्काउंट आहे तो कॅश डिस्काउंट आहे. इथं किंमत 100 आहे, परंतु खरेदी कितीला केली? 90 रुपयाला आहे. हा जो 10 रुपये जो डिस्काउंट आहे तो आहे ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट कळलं का? दोघांमधला फरक मी काय सांगितलं ते, कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट मधला. ओके ओके डन. चला आता मी या ठिकाणी जे समजून सांगतोय ते लक्ष द्या. बघा, ट्रेड डिस्काउंट इट इज अँड अलाउन्स गिवन ऑन कॅटलॉग प्राइस ऑर लिस्ट प्राइस ऑफ गुड्स. म्हणजे जी गुड्सची कॅटलॉग प्राइस, मार्केट प्राइस आपण त्याला मार्केटच म्हणतोय, की जी छापील किंमत असते त्या किमतीपेक्षा वस्तू ज्या वेळेस कमी किमतीला तुम्हाला दिली जाते त्याला म्हटलं जातं ट्रेड डिस्काउंट. दिस डिस्काउंट इज अलाउड ऍट द टाइम ऑफ परचेस ऑर सेल्स. हा कधी दिला जातो? तुम्ही वस्तू खरेदी करताना. आता ही वस्तू खरेदी करावी म्हणून हा डिस्काउंट दिला जातो. पहा, मी या ठिकाणी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की आता हा जो डिस्काउंट आहे आपल्याला 10%, ही 100 रुपयाची वस्तू खरेदी करावी म्हणून दिलेला आहे आणि हा जो 20 रुपये जो डिस्काउंट दिलेला आहे, ही 100 रुपयाची वस्तू घेऊन गेलाय, याचे पैसे आपल्याला मिळावेत म्हणून दिलेला आहे. एकदा मागितलं, दोनदा मागितलं, दिलं नाही, म्हणून आपण काय म्हणतो की तुला डिस्काउंट देतो, पैसे देऊन टाक. पैसे मिळावेत म्हणून दिलेला आहे. हा जो डिफरन्स आहे हा दोघांमधला मेन डिफरन्स आहे. तर तेच त्यांनी सांगितले, व्हॅल्यू ऑफ गुड्स परचेस सोल्ड रेकॉर्डेड इन नेट व्हॅल्यू पेएबल दॅट इज आफ्टर डिडक्शन ऑफ अमाऊंट ऑफ ट्रेड डिस्काउंट अलाउड. आणि आता हा जो डिस्काउंट आहे ट्रेड डिस्काउंट, हा वस्तूच्या कॅटलॉग प्राइस पेक्षा कमी प्राइसला वस्तू विकली जाते आणि ही वस्तू विकावी म्हणून दिला जातो. आणि ही जी अमाऊंट आहे पेएबल, ती अमाऊंटच फक्त रेकॉर्ड केली जाते. म्हणजे आता हे जर ट्रान्झॅक्शन मला रेकॉर्ड करायचं असेल ना, ही 90 रुपयाची वस्तू घेतली तर हे 100 रुपयाने रेकॉर्ड करणार की 90 रुपयाने रेकॉर्ड करणार?
व्हेरी गुड व्हेरी गुड. ट्रेड डिस्काउंट 90 रुपयाने. हा ट्रेड डिस्काउंटची एंट्री होत नाही. ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड केला जात नाही. त्याची प्राइस जी आहे, किंमत जी आहे, तीच फक्त त्या वस्तूची रेकॉर्ड केली जाते. त्यांनी फॉर एक्झाम्पल सांगितले की 1000 रुपयाचा माल जो आहे तो 5% ट्रेड डिस्काउंटने 950 ला भेटला. मग तो रेकॉर्ड करताना 950 नेच रेकॉर्ड करणार, 1000 रुपयाने रेकॉर्ड करणार नाही. हा एक बेसिक डिफरन्स आहे. आणि दुसरं कॅश डिस्काउंट, जे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की इट इज द अमाऊंट डिडक्ट फ्रॉम द फायनल अमाऊंट ड्यू टू द टाइम ऑफ रिसिप्ट. म्हणजे ज्या वेळेस पैसे द्यायचे असतात त्यावेळेस पैसे देताना तुम्हाला काही डिस्काउंट दिला जातो, म्हणजे पैसे भेटावेत म्हणून, त्याला आपण कॅश डिस्काउंट म्हणणार. आणि कॅश डिस्काउंट हा रेकॉर्ड केला जातो. बरोबर. जर तुम्हाला डिस्काउंट भेटला, डिस्काउंट रिसिव्ड असेल, रिसिव्ड, तर तो तुमचा इन्कम असेल का एक्सपेन्सेस? इन्कम. इन्कम. आणि डिस्काउंट इन्कम असेल. आणि डिस्काउंट रिसिव्ड कशावर असतो? परचेस का सेल्स? परचेस. व्हेरी गुड. परचेस. तुम्ही खरेदी केली तरच तुम्हाला डिस्काउंट भेटणार आहे, नाहीतर भेटणार नाही. आणि डिस्काउंट अलाउड म्हणजेच काय? हा, डिस्काउंट अलाउड म्हणजे काय? तुम्ही डिस्काउंट समोरच्या व्यक्तीला दिला आहे म्हणजे तुमचा हा एक्सपेन्सेस आहे किंवा लॉस आहे आपण म्हणू. आणि हा असतो डिस्काउंट कधी? ज्यावेळेस तुम्ही कधी देणार? ज्यावेळेस तुम्ही काहीतरी विकणार म्हणजे सेल करणार. तर डिस्काउंट रिसिव्ड हा परचेसवर असतो, डिस्काउंट अलाउड हा सेल्सवर असतो. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि हा रेकॉर्ड केला जातो, कॅश डिस्काउंट हा रेकॉर्ड केला जातो. तर शेवटचा 1 मिनिट राहिलेला आहे. मी शिकवलेलं आज समजलं का सर्वांना? हो सर. हो सर. हो सर. ओके ओके. मी रेकॉर्डिंग हो, सर. स्टॉप करतो.